हॅलो, नमस्कार. मी अंजली. तर आज आपण तयार करणार आहोत मस्तपैकी रेस्टॉरंट स्टाईल घरगुती साहित्यामध्ये आणि राहिलेल्या भाज्यांमध्ये पावभाजी. सुरुवातीला मी इकडे गाजर घेतलेला आहे, फ्लॉवर, शिमला मिरची, 2 टोमॅटो, 2 बटाटे, आलं, बीट आणि 2 हिरव्या मिरच्या. तर ह्या संपूर्ण भाज्या आपण आता मस्तपैकी कुकरमध्ये उकडून घ्यायच्या आहेत. गरम पाण्यामध्ये 10 मिनटं मी फ्लॉवर घातलेला आहे. त्यानंतर कांदा आणि बीट त्याचे असे मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत. कुकरमध्ये पाणी थोडंसं गरम करायला ठेवायचं. त्यानंतर गाजर, बटाटा, तुम्हाला सांगते बीट हे स्वच्छ धुवून घ्यायचं. त्याचे असे मोठे मोठे आकाराचे काप करायचे आणि या संपूर्ण भाज्या उकडून घेऊया. आता सुरुवातीला मी बटाटे आणि गाजर घातलेले आहेत. त्यानंतर मी टोमॅटो आणि बीट अशा पद्धतीने मोठे मोठे आकाराचे काप केलेले आहेत. ते सुद्धा ह्याच्यामध्ये मी घातलेले आहेत. त्यानंतर मी फ्लॉवर घातलेला आहे. फ्लॉवर पहिल्यांदा गरम पाण्यामध्ये ठेवायचा, म्हणजे त्या फ्लॉवरवरचा काळपटपणा निघून जातो आणि फ्लॉवरमधील किडेसुद्धा निघून जातात. तर अशा पद्धतीने फ्लॉवर घातल्यानंतर आता आपण 1 चमचा हळद घालायची आहे. टॉमॅटो घातलेला आहे. टॉमॅटोचे सुद्धा मोठे मोठे काप करून घ्यायचे. आल्याचा 1 इंच तुकडा मी घातलेला आहे. त्यानंतर मस्तपैकी आता या संपूर्ण भाज्या 2 शिट्ट्यांमध्ये उकडून घेऊया. अशा पद्धतीने 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा 2 मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे. त्यानंतर ते चॉपरच्या सहाय्याने बारीक करून घ्यायचे. शिमला मिरची घ्यायची, टॉमॅटो घ्यायचा. हे संपूर्ण आपण चॉपरच्या सहाय्याने बारीक बारीक कट करून घेऊया. त्यानंतर कढईमध्ये मी थोडंसं 5 मिनटं कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढईमध्ये मस्तपैकी आता बटर आणि तेल कडकडीत तापवून घेऊया. आता सुरुवातीला मी थोडंसं 1 चमचा बटर घातलेला आहे. बटरनी खूप छान फ्लेवर येतो. त्यामुळे आपण पावभाजीची भाजी कधी पण फ्राय करताना थोडंसं तरी बटर घालावंच. त्यामुळे पावभाजीला खूप छान फ्लेवर येतो. तर आता इकडे मी तेल आणि बटर मस्तपैकी कडकडीत गरम केलेला आहे. तर इकडे आता कांदा आपण बारीक करून घेतलेला, तो आपण मस्तपैकी गुलाबी कलरचा होईपर्यंत परतून घेऊया. संपूर्ण कांदा घालायचा आहे. जर तुमच्याकडे लहान कांदे असतील तर ते तुम्ही 4 घालावेत. इकडे माझ्याकडे मोठे कांदे होते, त्यामुळे मी 2 घातलेले आहेत. तर आता मिरच्या घालायच्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या घालायच्या. टोमॅटोचे बारीक काप केलेले आहेत. 2 मोठे टोमॅटो घ्यायचे, ते सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया. आपल्याला संपूर्ण 4 टोमॅटो लागणार आहेत. उकडण्यासाठी मी 2 वापरलेले आणि इकडे फ्राय करण्यासाठी आता मी 2 वापरलेले आहेत. कांदेसुद्धा आपल्याला 4 लागणार आहेत. इकडे फ्राय करण्यासाठी मी 2 घेतलेले आहेत आणि उकडण्यासाठी 2 लागणार आहेत. तर अशा पद्धतीने कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी भाजून झालेले आहेत. कांदा टोमॅटोला छानपैकी तेल सुटेपर्यंत गॅस मंद आचेवरती ठेवूया. 5 मिनटं कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण घरगुती साहित्यामध्ये तयार करणार आहोत पावभाजी. आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील ना, तर खरंच सबस्क्राईब करा. इकडे आपला कांदा टोमॅटो मस्तपैकी गुलाबी कलरचा झालेला आहे. त्यानंतर शिमला मिरचीचे मी बारीक बारीक काप केलेले आहेत, ते आता याच्यामध्ये ॲड केलेले आहेत.
शिमला मिरची मस्तपैकी फ्राय करून घ्यायची तेलामध्ये. शिमला मिरची भाजत आल्यानंतर आता आपण मस्तपैकी घरामधील मसाले वापरणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने इकडे जिरे पावडर घ्यायचे आहे, धने पावडर, त्यानंतर गरम मसाला पावडर, थोडंसं लाल तिखट आणि पनीर मसाला घ्यायचा आहे. पनीर मसाल्याने सुद्धा खूप छान चव येते, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. तर अशा पद्धतीने हे मसाले घातल्यानंतर थोडंसं परतून घेऊया. आता आपण पावभाजीचा मसाला वापरणार आहोत. इकडे मी सुहानावाल्यांचा पावभाजी मसाला घेतलेला आहे, तो आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया. मला 4 चमचे पावभाजी मसाला लागलेला आहे. त्यामुळे तुमची जर भाजीची जास्त क्वांटिटी असेल तर तुम्ही संपूर्ण पॅकेट घालू शकता, पण लहान पॅकेट घालायचं. आता इकडे चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर आपला घरगुती लाल तिखट मसाला असतो, तो आपण इकडे अर्धा चमचा घालून घेऊया. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. मसाल्याचं खूप छान फ्लेवर येत आहे. तुम्हीसुद्धा अशी पावभाजी नक्की ट्राय करून बघा. आता इकडे भाज्या मस्तपैकी आपले शिजलेल्या आहेत. स्मॅशरच्या सहाय्याने आपण आता भाज्या स्मॅश करून घेऊया. पूर्ण भाज्या मस्तपैकी स्मॅश करून झालेल्या आहेत. बीटचा कलर खूप छान आलेला आहे. त्यामुळे आता ह्या संपूर्ण भाज्या आपण मसाल्यामध्ये ॲड करून घेऊया. बघू शकता, इकडे मी कोणताही कलर वापरलेला नाही आहे. आपल्याला कलर वापरायची गरज नाही आहे. मस्तपैकी नैसर्गिकरित्या आपली ही पावभाजी तयार करणार आहोत. तर ह्या संपूर्ण भाज्या आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कुकरमध्ये थोडीशी खाली भाजी राहते, त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया आणि ते पाणी आपण आता यामध्ये ॲड करणार आहोत. बघू शकताय, माझ्या थोड्याशा राहिलेल्या खाली भाज्या, त्याचं पाणी मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि एक 5 ते 10 मिनटं झाकण लावून आपली पावभाजी थोडीशी मिक्स करून घेऊया. बघू शकताय, खूप छान आपल्या पावभाजीचा वास येत आहे. अगदी रेस्टॉरंटसारखा वास येत आहे. तुम्हाला हॉटेलमध्ये जाण्याची गरजच नाही. जर अशा पद्धतीने पावभाजी तयार केलीत तर मला पण नक्की कमेंट करून सांगा कशी झालेली आहे. जर तुमच्या लहान मुलांना किंवा घरामध्ये नाश्त्यासाठी जर काही नसेल तर अशा पद्धतीने घरातल्या राहिलेल्या भाज्यांमध्ये तुम्ही ही पावभाजी तयार करून देऊ शकता. आता आपण मस्तपैकी वरून कोथिंबिरीने सर्व करूया. पावभाजीमध्ये बटर कायम शेवटला घालावं, त्यामुळे बटरचा स्वाद जसाच्या तसा राहतो. आता इकडे कोथिंबिरीने मी मस्तपैकी सर्व केलेला आहे आणि बघू शकताय आपली घरगुती साहित्यामध्ये आणि घरगुती मसाल्यांमध्ये अशी मस्तपैकी आपली रिच पावभाजी तयार झालेली आहे. आता आपण पाव मस्तपैकी बटर लावून फ्राय करून घ्यायचे. पाव कायम बटरमध्येच फ्राय करून घेऊया, त्यामुळे ते एकदम कुरकुरीत पण लागतात, क्रिस्पी पण लागतात आणि बटरमुळे त्याला वेगळाच फ्लेवर येतो. थोडीशी भाजी लावून घेऊया आणि मस्तपैकी आपण पावभाजीसोबत हे आपले पाव सर्व करूया. मी दुसरे पण पाव तुम्हाला फ्राय करून दाखवते. थोडंसं सुरुवातीला तव्यामध्ये बटर घालायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं वरती परतून घेऊया आणि अशा पद्धतीने मस्तपैकी आपले पाव गरम झालेले आहेत
आणि चला मस्तपैकी ट्राय करून बघूया आपली रिच स्टाईल पावभाजी. तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अंजली रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्ही अशी पावभाजी बनवलेली असेल तर कशी झालेली आहे. चला थँक्यू. पटकन सबस्क्राईब करा. बाय बाय.